तर अशी काय आपली ट्रेन आहे. आता ट्रेन तुम्हाला दाखवतो कोणती आहे. कोयम्बतूर एक्सप्रेस. तर मित्रांनो, मी तुम्हाला ही पूर्ण 30 तासाची जर्नी कव्हर करून दाखवणार आहे. अशी ट्रेन आहे आणि हे आमचं बर्थ. आम्ही बुक केलेलं आहे 2 टायर AC. साईडच्या बर्थमध्ये दोरी 3000 कन्याकुमारी हायवे, इंडियातला सगळ्यात मोठा हायवे. मित्रांनो, फायनली पोहोचलो आहे बँगलोर स्टेशन, बँगलुरू स्टेशन. आणि ही आमची ट्रेन. तर मित्रांनो, 1500 किलोमीटरचा ट्रेनचा प्रवास आमचा इथेच संपलेला आहे. आम्ही पोहोचलेलो आहे तमिळनाडूची सेकंड लार्जेस्ट सिटी कोयम्बतूरमध्ये. हॅलो मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी आहे नंदकुमार गडकरी, सोबत माझी बायको भाग्यश्री महाजन. तर आम्ही चाललेलो आहे 30 तासाच्या ट्रेन जर्नीला, तेही तमिळनाडूला. आणि आम्ही आत्ता आहे पुणे स्टेशनला. पुणे स्टेशनचे रात्रीचे 12 वाजताचे नजारे तुम्ही बघू शकता. आत्ता वाजलेले आहेत 12 आणि आमची ट्रेन आहे 2 वाजता. तर आम्ही 2 तास आधी येऊन टाईमपास करतोय, इथं फन करतोय, कारण आमच्याकडे टाइमच टाइम. तर मित्रांनो, मी तुम्हाला ही पूर्ण 30 तासाची जर्नी कव्हर करून दाखवणार आहे. 30 तास ट्रेनमध्ये आपण काय करू शकतो ते तुम्हाला मी सुरुवात दाखवेल. फुल फन, कुठले कुठले स्टेशनमध्ये लागतील ते मी सुरुवात तुम्हाला दाखवेल. आपला आजचा रूट मी तुम्हाला ट्रेनमध्ये बसल्यावर दाखवेल. आणि ट्रेन कोणती आहे तर आमची 11013. फर्स्ट टाइम आपल्या चॅनलवर तुम्ही ट्रेन जर्नी बघणार आहे आणि ती ही सर्वात मोठी ट्रेन जर्नी. स्टे ट्यून, स्टे ट्यून, स्टे ट्यून. तर मित्रांनो, वाजले आता 1:30 आणि अजूनही ट्रेनचा काय पत्ता नाही. लोणावळ्याच्या पुढे आले. समोर दिसतंय आपलं हे मेट्रो स्टेशन वरती आणि आता कुठली तरी ट्रेन येते बघा इथे. मित्रांनो, थोड्याच वेळात आमची ट्रेन येईल. आता हा आहे आपला प्लॅटफॉर्म क्रमांक 3 आणि ही आहे कोल्हापूर मुंबई होस्पेट. आता ही गेली की इथंच लागेल आमची ट्रेन. आर यू एक्साइटेड? एवढी आम्ही बॅग घेतलेली आहे. याच्यात सगळं खायचं सामान भरलंय. हे आमचे कपडे आणि मागे फक्त एवढी बॅग आणि याच्याकडे छोटीशी सॅक. सवारी का थायलंड वरून आले, थायलंड. हे आहे आपलं पुणे जंक्शन, पुणे. मित्रांनो, फायनली आपली ट्रेन आलेली आहे. LTT कोयम्बतूर एक्सप्रेस अरायव्हिंग ऑन प्लॅटफॉर्म. तो चला आता मित्रांनो, करूया आपल्या जर्नीची सुरुवात. बोला गणपती बाप्पा मोरया. तर अशी काय आपली ट्रेन आहे. आता ट्रेन तुम्हाला दाखवतो कोणती आहे. कोयम्बतूर एक्सप्रेस. तर मित्रांनो, आम्ही आता ट्रेनमध्ये बसलेलो आहे. तर मी जास्त आवाज नाही करू शकत. रात्रीचे वाजलेले आहेत 2:15 मिनिट ट्रेन लेट होती. पण तुम्हाला मी उद्या ट्रेनचा पूर्ण सगळा टूर देईन. अशी काय माझी सीट आहे, तर ते मी उद्याच तुम्हाला दाखवेल. सो गुड नाईट, मिलते हैं सुबह. The next day. गुड मॉर्निंग मित्रांनो. फायनली आत्ता उठलेलो आहे. वाजलेले आहेत 8 आणि आम्ही आत्ता पोचलेलो आहे कर्नाटकामध्ये. महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस करून आम्हाला आय थिंक 1 तास झाला आणि सोलापूर लागलं. त्याच्या आधी कुरुडवाडी जंक्शन, दौंड आणि आता आलेलो आहे कुलबर्गी आत्ता स्टेशन होतं आणि ते गेलेलं आहे. तर उठलो फायनली. आता जाग आली. खूप मस्त झोप लागली आणि AC जाम डेंजर AC आहे. रात्री काय नाही वाटलं, पण सकाळी सकाळी खूप डेंजर AC झालो. असं काही आहे कंपार्टमेंट. तर आम्ही आहे आता 2 टायर AC मध्ये. तर 2 टायर AC बुक केला आहे कारण साईडला वगैरे गर्दी नसते, दोघांची सीट असते. तर ही वरती आहे, मी खाली. समोर तरी अजून कोण आलं नाही आहे. तो कोई नाही. असं काही कॅबिन आहे. मी तुम्हाला कॅबिन टूर देईल थोड्या वेळाने. ये फ्लॅश लाईट ऑन आणि बाहेर दाखवायला तर आता विंडो काही एवढी क्लीन नाही आहे, पण बघूया कुठे स्टेशनला थांबलं तर मी क्लीन करायचं ट्राय करेल. अशी काय मॉर्निंग आहे कर्नाटकामधली. तर मित्रांनो, मी जसं तुम्हाला सांगितलं, आमचा हा 30 तासाचा प्रवास असणार आहे. आता पुढे येईल वाडी जंक्शन, नंतर बँगलोर आणि त्यानंतर येईल कोयम्बतूर. तर कोयम्बतूरला आम्ही सकाळी 7 वाजता पोचणार आहे. तर ही आमची आजची जर्नी असणार आहे. आजचा दिवस आम्ही पूर्ण दिवस ट्रेनमध्ये काढणार आहे, दिवस आणि रात्र. तर बघूया काय काय करतं ट्रेनमध्ये, कुठले स्टेशन येतात. मी तुम्हाला आता बाहेरून पूर्ण नीट एक्सप्लोर करून दाखवेन. गुड मॉर्निंग. कसं वाटतंय? झोप लागली? झोप नाही लागली. ते वरती मला वाटतंय खूप ब्लोअरचं
फ्लोअर आहे डायरेक्ट वरती, तो तोंडावर येतो त्यामुळे प्रॉब्लेम आहे. खाली खूप मस्त झोप लागली, मी तर एकदम भारी झोपलेलो. तिलाच झोपायचं होतं वरती, तर मी बोललो ठीक आहे झोप, पण चांगलं आहे. असं काही मिरर वगैरे दिला आहे वरती, पोर्ट भरपूर आहेत भाव, आणि लाईट असे मस्त लाईट आहे. रीडिंग लॅम्प वरती पण दिला आहे. हे आमचे बॅग्स. तर चला थोडं आता ब्रश वगैरे करतो, फ्रेश होतो, मग परत भेटूया. मित्रांनो हे आहे शहाबाद स्टेशन, ट्रेन थांबलेली आहे. तर मित्रांनो आता ब्रेकफास्ट टाईम झालेला आमचा, आणि आमचं सगळं ब्रेकफास्ट आणि जेवण सगळं घरून आलेलं आहे. थँक्यू टू हर. आणि फक्त आम्ही घेतलेला आहे चाय. 10 रुपयाचा चाय हा 170 ml आहे. 7 रुपयाला भेटतो हा चहा, पण 10 रुपयाला विकतात. तर चला आता आम्ही खातो पराठे, आणि मस्त ऊन लागायला लागलं आता. तर हे आहे आपलं स्टेशन, शहाबाद स्टेशन, कर्नाटका. मित्रांनो हे होतं वाडी जंक्शन. खूप मोठं स्टेशन आहे, खूप वेळ थांबलो ट्रेन. तर मित्रांनो हे बघा आपली ट्रेन ही आहे 11013 मुंबई LTT कोयंबतूर एक्सप्रेस. आणि हे बघा रनिंग स्टेटस काय आहे आत्ता. तर आत्ता क्रॉस झालं वाडी जंक्शन, त्यानंतर यादगीर येणार, कृष्णा, हे असे सगळे हे कर्नाटकमधले स्टेशन्स आहेत. आणि मेन स्टेशन हे आहे बँगलुरू ईस्ट आणि KSR बँगलुरू क्रॉस केलं की नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी डायरेक्ट कोयंबतूर जंक्शन. तर असे काही स्टेशन आहे. ट्रेन खूप स्लो आहे, एवढे काय फास्ट नाही, नॉर्मल आहे, एवढी फास्ट नाही आहे जशी शताब्दी राजधानी असते तशी. सो ठीकठाक आहे ट्रेन, त्यामुळे याला एवढे 30 तास लागणार आहेत, 29 तास. तर ते साईडला तर अजून कोण नाही आहे. तुम्हाला मी टूर देतो आता लगेच. अशी ट्रेन आहे, आणि हे आमचं बर्थ. तर आम्ही बुक केलेलं आहे 2 टायर AC. तर 2 टायर ACमध्ये काय असतं की तुम्ही बघू शकता, ही एक सीट आणि ही एक सीट फक्त दोघांसाठीच असतं 2 टायर, आणि मिडलवाला बर्थ नसतं. जे 3 टायर किंवा स्लीपरमध्ये जसं असतं तसं नाही आहे, ते फक्त दोघांसाठीच असतं. आणि हे एक कन्सेप्ट आहे आणि हे एक कन्सेप्ट आहे. तर बर्थचं जसं तुम्हाला जर बसायचं असेल तर तुम्ही ते हे वरती करू शकता, हे दिसतं हे वरती करू शकता, आणि असं इथे लॉक असतं साईडला. तर असं काही आहे. तर पण वरती गेल्यावर जर जास्त हायटेड आहे तर खूप प्रॉब्लेम आहे, कारण हे वरती लागतं. जर नसेल तर खूप भारी आहे, ते असंच पाडून बसलेलं, कारण अंडर थाय सपोर्ट जास्त भेटतं. आम्हाला भेटलेलं एक बेडशीट, परत एक ब्लँकेट, पिलो, सगळे ॲव्हरेज ठीकठाक. म्हणजे आता बघू शकता तुम्ही क्वालिटी, डाग पडलेत, कधी धुतलं असेल आय डोंट नो. ही आमची बॅग. परत हे ब्लँकेट आम्ही स्वतः घेऊन आलेलो, कारण ह्याची अवस्था आम्हाला माहीत होती कशी असणार आहे. तर 2 टायर AC ठीकठाक आहे, जास्त गर्दी नाही आहे, गर्दीचा संबंध येत नाही. साईडला नाही तर अजूनच आम्ही मोकळे आहे. फक्त सकाळ झाली नाही की लगेच येतात चाय. सकाळी 6 वाजल्यापासून चालू चाय, नाश्ता सगळं होतं. काय नाही, ते तर ट्रेनचं मॅन्डेटरी रुटीन आहे. थोड्या वेळाने क्लीन करायलासुद्धा येतात. आणि आम्ही बॅग इथे ठेवलेली आहे अशी, आणि चेन लावली आहे, कारण साईडच्या बर्थमध्ये चोरी झालेली आहे. तर 2 टायर AC कसं वाटलं तुम्हाला, मला नक्की कमेंट करून सांगा. तसं थोड्या वेळाने क्लीन करायला येतात. आणि 2 टायर ACला एक चांगला फायदा आहे की इथे असं कर्टन लावून भेटतात. तर तुम्ही तुमचं कंपार्टमेंट वेगळं बनवू शकता. आणि जी साईड अप्पर असते आणि साईड लोअर असते त्यांना तर सेपरेट येतं कर्टन. सो ते भेटलं तर अजून चांगलं, जर तुम्ही सिंगल असाल तर. प्रत्येक बर्थला रीडिंग लॅम्प दिलेला आहे. लज्जा बेटा, हां रीडिंग लॅम्प. तर तिथे सुद्धा एक रीडिंग लॅम्प आहे, वरतीसुद्धा आहे. आणि पोर्ट बघा शकता, पोर्ट दिलेले आहेत 1 2 3 4 पोर्ट आहेत. आणि हे लाईटचे बटन्स आहेत बाकीचे. आणि ते चेन पुलिंगवाला तिथे आहे, एक लाईट दिली, लाईटचं बटन. ओव्हरऑल गुड LTT कोयंबतूर एक्सप्रेस. यादगीर स्टेशन.
किती ज्वारी आहे, नजर जाईल तिथपर्यंत ज्वारी आहे. तर मित्रांनो पोहोचलेलो आहे रायचूर जंक्शन आणि ट्रेन आता इथून निघालेली आहे. वाजले आहेत 11. अजूनही आम्ही कर्नाटकमध्ये रायचूर तुम्ही ऐकलंय का? रायचूर स्टेशन. मित्रांनो कर्नाटकमधले डोंगर थोडे वेगळेच आहेत. असं आपला मुरुम असतो तसे डोंगर टाईप आहेत. काळा पत्थर काळा दगड असतो तसे डोंगर नाही. तर मित्रांनो आत्तापर्यंत ट्रेननी केलेलं आहे 700 किलोमीटर कवर फ्रॉम कुर्ला LTT. लोकमान्य टिळक टर्मिनल्सवरून निघालेली ट्रेन आणि 700 किलोमीटर आत्तापर्यंत कवर केलेलं आहे. रायचूर जंक्शन गेलं. हळूहळू चालली आहे ट्रेन, सगळ्यांना पास देत बसलेलो आहे आराम करत. टाइमपास पिक्चर मूवी कुछ तो डाउनलोड करून आणलेला आहे, ते सगळं बघत बसलो आहे. आणि हे जवळ खायचं चाललं आहे. तर फायनल मित्रांनो आपण आता एंटर केलेलं आहे आंध्र प्रदेशमध्ये. कर्नाटक आंध्र प्रदेश बॉर्डरवरती आहे आपण आत्ता. जोपर्यंत बँगलोर येत नाही तोपर्यंत आपण आंध्रामध्येच कंटिन्यू करणार आहे. बँगलोर जसं येईल तेव्हा आपण परत कर्नाटकमध्ये एंटर करू. मोठे मोठे दगडांचे डोंगर. थांबलेलो आहे आता गुंतकल जंक्शनला, आंध्र प्रदेश. 1 वाजलेला आहे दुपारचा. आता इथे चालू आहे वर्कआउट, स्ट्रेचिंग, ब्रेक चालू आहे. बसलेले खूप वेळ झाला आणि मी बसला आता या साईडला. थोडी जागा चेंज केली आणि बाहेरचं बघा शोले मूवीचं शूटिंग झालेलं तसे डोंगर आहेत एकदम. वाटतंय की नाही कमेंट करून सांगा. रात्री 2 वाजता बसलो आता. हा बरोबर 12 आवर्स कंप्लीट झाले आता. वा असेच डोंगर आहे सगळे इथे पूर्ण. आणि जास्त शेती दिसते ती मिरच्यांची. मिरच्या खूप होतात वाटते इथे. तर मित्रांनो एवढ्या वेळानंतर आपल्याला दिसलेला आहे हायवे. हा हायवे कोणता आहे? श्रीनगर कन्याकुमारी हायवे. इंडियातला सगळ्यात मोठा हायवे. ट्रक दिसत असेल तुम्हाला. इंडियातला सगळ्यात मोठा हायवे श्रीनगर टू कन्याकुमारी. एवढ्या वेळानंतर रोड दिसला. ट्रेनमधून रोडच दिसत नव्हता, हायवे दिसला डायरेक्ट. मित्रांनो आता पोहोचलेलो आहे नारायणपुरम. ट्रेनचे ऑलमोस्ट 1000 किलोमीटर झालेले आहेत आणि अजूनही आम्ही आंध्र प्रदेशमध्ये आहे. तर थोड्याच वेळात कर्नाटक क्रॉस होईल आणि पुढचं स्टेशन आहे हिंदूपुरा. हे साईडचे नजारे कसे आहेत बघा ट्रेनचे. सगळीकडे अशीच जमीन आहे पूर्ण. 4 वाजलेले आहेत. अजून खूप लांबचा सफर बाकी आहे. चला मित्रांनो आता ट्रेन इथून निघतीये. भेटूया डायरेक्ट आपण आता बँगलोरमध्ये. बँगलुरू वी आर कमिंग. तर चला आता दाखवतो तुम्हाला कसं फूड ऑर्डर करायचं ट्रेनमध्ये. एंटर PNR नंबर. पहिले तर PNR नंबर टाकायचा आपला. PNR टाकल्यावर तुम्हाला लगेच येईल की कोणते जंक्शन्स अवेलेबल आहेत ऑर्डरसाठी. ऑलरेडी एकच आहे तिथे. हां एकच आहे. तर ही बेंगलोरला थांबते आय थिंक 45 मिनिट्स. तर तिथेच ऑर्डर करू शकतो.
लागते त्यामुळे आम्ही त्याच रेस्टॉरंटचं बघणार. CTR श्रीसागर. त्याचं बेन्ने डोसा मागवतोय एक. त्याच्यानंतर केसरी भात मैगी वड़ा पाव समोसा आणि दाल वड़ा मैगी डिलिव्हरी ॲट 9:15 PM ला KSR बेंगळुरूला ही ऑर्डर डिलिव्हर होणार आहे. ओके, तर आता करू प्रोसीड टू टेक. A few hours later. वेलकम टू बँगलोर. तर मित्रांनो फायनली 8:40 वाजता आम्ही पोहोचलो आहे बँगलोर ईस्ट, बँगलुरू पूर्व. तर हे स्टेशन आहे. अजून स्टेशनचं काहीतरी काम चाललं आहे. आता जाणार आम्ही बँगलोरू कॅन्टला. तर मित्रांनो बँगलुरू छावणीतून आता ट्रेन निघालेली आहे. आता चाललेली आहे सिटीमध्ये, बँगलोर सिटी. आणि परत रिटर्न सिटीमधून परत ट्रेन इथे रिटर्न येणार बँगलोर छावणीमध्ये. अशी काही आहे बँगलोर सिटी. वेलकम टू बँगलोर गाईज, वेलकम टू बँगलोर. फायनली पोहोचलो आहे बँगलोर स्टेशन, बँगलुरू स्टेशन. आणि ही आमची ट्रेन. तर असं काय आमचा ट्रॅव्हल आहे. आत्ता वाजलेले आहेत 9 आणि 9 वाजता पोहोचलेली आहे ट्रेन इथे बँगलुरू स्टेशनला. स्विगीवरून आमचा डिनर आम्ही मागवलेला आहे, अजून आला नाही आहे. त्याच्याकडे खूप ऑर्डर आहेत तर तो बोला डायरेक्ट सीटवर येईल. तर असं पण चांगलं आहे यार ट्रेनमधलं. जर तुम्हाला खायचं नसेल तर ऑर्डर करून तुम्ही खाऊ शकता. तुमचा जस्ट PNR नंबर लागतो. आत्तापर्यंत आमच्या सीटच्या बाजूला कोण नव्हतं, पुण्यापासून कोणीच नव्हतं. आता आलेले आहेत. तर आता बघूया. सकाळी 6 वाजता आमची ट्रेन पोहोचणार आहे, 6:50ला. LTT कोइंबतूर एक्सप्रेस. आता पुढे जास्त स्टॉप नाही आहेत. बँगलोरच मोठा स्टॉप होता. H1 आहे, फर्स्ट AC कंपार्टमेंट जे असतात ना ते आहे त्याच्यात. आणि आपलं सेकंड AC, 2 टायर AC. सॉर्टेड एकदम 2 टायर AC, काही गर्दी नाही. पण थर्ड AC मध्ये मी बघितलं थोडी गर्दी वाटते. मित्रांनो आमचा मस्त डिनर झालेला आहे. आत्ता निघालेलो आहे बँगलोरवरून परत बँगलुरू कॅन्टला. तर तिथे जाणार रिटर्न आणि त्याच रूटवरून परत कोइंबतूर. तर अशी काही आमची जर्नी आहे. तर उद्या डायरेक्ट आता आपण कोइंबतूरला पोचल्यावर भेटूया. आता मी डायरेक्ट झोपणार आहे. वाजले आहेत 10. सो आता काही राहिलं नाही आहे. बाहेरचे स्टेशन पण दाखवण्यात काही अर्थ नाही आहे. 4-5 स्टेशन आहेत. डायरेक्ट नंतर कोइंबतूर सकाळी 6:50 बघूया टाईमवर पोचते का. टाईमवर पोचली तर वा, नाही पोचले तरी काय टेन्शन नाही, कारण 7 वाजता लवकर जाऊन असंही मी काय करणार आहे. सो चला मित्रांनो, आता आपण भेटूया उद्या सकाळी डायरेक्ट. The next day. सेकंड ACला करूया बाय. फायनली कोइंबतूर जंक्शन. गुड मॉर्निंग कोइंबतूर. गुड मॉर्निंग ऑल, वेलकम बॅक टू माय चॅनल. गुड मॉर्निंग झाले. कोइंबतूरमध्ये किती वाजता पोहोचलो आपण? तर 20 मिनिटं आधी पोहोचलेलो आहे. टाईमच्या 20 मिनिटं आधी. तर मित्रांनो 1,500 किलोमीटरचा ट्रेनचा प्रवास आमचा इथेच संपलेला आहे. आम्ही पोहोचलेलो आहे तमिळनाडूची सेकंड लार्जेस्ट सिटी कोइंबतूरमध्ये, तेही सकाळी 7 वाजता. आता वाट बघतोय हॉटेल ओपन व्हायची, कारण आम्हाला भरपूर टाईम आहे अजून चेक इन करायला. सो पुढचे ब्लॉग तुम्हाला आवडतील. आम्ही एक्सप्लोअर करणार आहे पूर्ण. ते पुढे जाऊन समजेल तुम्हाला काय काय करणार आहे. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, पीस, दस्वदानिया. लाईक, शेअर, सबस्क्राईब.